नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. दोन मुद्दे मी टॅग केलेत. एकाच मुद्द्यामध्ये ते दोन मुद्दे आहेत. श्री सुनील तटकरे यांना न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये हे लिहून द्यावं लागलेलं आहे की इथून पुढे आमचे कार्यकर्ते किंवा आमचा पक्ष हा श्री शरद पवार यांचं नाव वापरणार नाही. बरं, काल आपण बातम्या ऐकल्याच होत्या की श्री अजित पवार यांना एक असं डिस्क्लेमर द्यायला सांगितलं आहे वर्तमानपत्रामध्ये की मला मिळालेलं जे घड्याळ चिन्ह आहे म्हणजे त्यांच्या पक्षाला ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे आणि तात्पुरत्या स्वरूपातल्या चिन्हाचा पुढे जो काही निवाडा येईल त्याप्रमाणे आम्ही वर्तन करू. आणखीन एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे. काल इलेक्शन कमिशनने विधिमंडळातल्या ज्या गटाकडं अधिक बहुमत आहे त्याला जो पक्ष बहाल केला त्या संदर्भामधलं जे ऑब्झर्वेशन नोंदवलं ते फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून माझ्या हातामध्ये ही पूर्ण ऑर्डर आहे. आत्ता ती थोड्या वेळापूर्वी अपलोड झालेली आहे. ज्युडिशरीमध्ये ज्या गोष्टी ओरली बोलल्या जातात प्रत्यक्षामध्ये ऑर्डरमध्ये त्या कशा येतात ते फार महत्त्वाचं असतं. द इन्स्टंट ॲप्लिकेशन हॅज बीन मूव्ड बाय द ॲप्लिकंट पिटिशनर सिकिंग द फॉलोइंग इंट्रीम रिलीफ. अजित पवार यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांचं काय म्हणणं होतं? रिस्ट्रेन रिस्पॉन्डंट नंबर 1 and his supporters from using the party name Nationalist Congress Party or NCP for the purpose of election symbol registration allotment order 1968. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि चिन्ह वापरू नये अशा पद्धतीचा हा अर्ज होता आणि म्हणून ती ऑर्डर आलेली आहे. कालपासून ज्या बातम्या येत आहेत की शरद पवार यांच्या ह्या याचिकेमध्ये न्यायालयाने अजित पवार यांना रिस्ट्रेन केलं. त्याचं कारण हे आहे की मुळात तसा अर्ज आहे. रिस्ट्रेन रिस्पॉन्डंट नंबर 1 and his supporters from using the clock as an election symbol for the purpose of the election symbol registration allotment order 1968. दुसरा त्यातला मुद्दा होता की अजित पवार यांना प्रतिबंध करा की त्यांनी घड्याळ हे चिन्ह वापरू नये. म्हणून ही ऑर्डर आलेली आहे की वर्तमानपत्रामध्ये प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला आदेश पारित होईल त्यावेळेपर्यंत हे जे घड्याळ चिन्ह आहे ते तुम्हाला वापरण्यासाठी न्यायालयानं तात्पुरती सवलत दिलेली आहे. हाच अर्ज असल्यामुळं यातनं जे नेरेटिव्ह सेट झालं ते अजित पवार यांच्या विरोधात गेलं. पण मुळात हे अशा पद्धतीच्या मुद्द्याला घेऊन ही याचिका होती आणि त्यावरती हे निवाडे आलेले आहेत. पास सच other further order as this honorable court may deem fit and proper in the facts and circumstances of the case. We have heard अभिषेक मनु सिंघवी यांनी ते प्रकरण लावून धरलं. इन कंटिन्युएशन ऑफ द इंटरिम डायरेक्शन इश्यूड 19/2/2024 एक तात्पुरत्या स्वरूपाचा जो न्यायालयाने एक निवाडा दिला होता की त्यांनी सांगितलं होतं की ठीक आहे तुम्ही हे वापरा, तुम्ही हे वापरा. वी डिस्पोज ऑफ द ॲप्लिकेशन सब्जेक्ट टू द फायनल आउटकम ऑफ दिस प्रोसिडिंग विथ द फॉलोइंग इंटरिम डायरेक्शन्स. आणि त्यावेळेला न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपातले काय गोष्टी सांगितल्या होत्या? इन डेफरन्स टू ऑर्डर डेटेड 14 March 2024 रिस्पॉन्डंट नंबर 1 हॅज फाइल्ड अन ॲफिडेविट डेटेड 16 March 2024 सो अँड सो. आता याच्यामध्ये सुनील तटकरे यांना त्यावेळेला असं सांगितलं होतं की तुम्ही ह्या संदर्भामध्ये एक अशा पद्धतीचा आम्हाला एक ॲफिडेविट द्या की ज्या ॲफिडेविटमध्ये तुम्ही श्री शरद पवार यांचं नाव आम्ही वापरणार नाही असं सांगा. आणि ते ॲफिडेविट त्यांनी दिलेलं आहे. आणि त्या ॲफिडेविटमध्ये श्री सुनील तटकरे काय म्हणत आहेत? नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश, जे स्वतः ते प्रदेशाध्यक्ष आहेत. ग्रीटिंग्स. वी ऑल नो दॅट द नॅशनल प्रेसिडेंट ऑफ आवर पार्टी इज ऑनरेबल मिस्टर अजित दादा पवार. ऑनरेबल मिस्टर अजित दादा फोटो शुड बी यूज्ड for official posters, banners or advertisement of the party in party programs or other places. Photo or name of Honorable Mr. Sharad Pawar should not be used. The position of our party in this regard should be immediately informed to all the taluka president, city president and office bearers. हे न्यायालयामध्ये सुनील तटकरे यांना लिहून द्यावं लागलेलं आहे की आपल्या पक्षाचे अध्यक्ष श्री अजित पवार आहेत आणि श्री शरद पवार यांचं नाव आपल्याला वापरता येत नाही. बऱ्याच वेळेला परसेप्शनचे जे खेळ असतात ना त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी फार मॅटर करतात. आता ज्या पद्धतीनं शरद पवार यांच्या संदर्भातली ऑर्डर न्यायालयाने दिली त्यानंतर लोकांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आल्या असतील त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं रिस्ट्रेन करणं हे फार महत्त्वाचं आहे. मला हे बघायचं आहे ही जी 5 पानाची ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये नेमकं कोर्टाने काय म्हटलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिम्बॉल संदर्भातल्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही जाहिराती द्या किंवा माहिती प्रस्तुत करा. The respondent are further directed to issue a public notice in the newspaper with Marathi, Hindi and English editions. Marathi, Hindi and English मध्ये ते द्यायचे. Notifying that the allocation of the clock symbol is sub judice
Before this court and the respondent have been permitted to use the same subject to the final outcome of these proceedings, such a declaration shall be incorporated in every pamphlet, advertisement, audio or video clips to be issued on behalf of the respondent. आणि म्हणून तुम्ही फक्त वर्तमानपत्रच नाही तर ऑडिओ व्हिडिओ ही जी सगळी माध्यमं आहेत त्या माध्यमामध्ये अशा पद्धतीची ऑर्डर द्या की ज्याच्यातनं तुम्ही घड्याळ हे जे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे. आणखीन एक त्यांनी जी अजित पवारांच्या बाजूनं जाणारी गोष्ट आहे, इट इज डायरेक्टेड दॅट द ॲप्लिकेंट पिटिशनर शॅल बी एन्टायटल्ड टू यूज द नेम नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, म्हणजे सॉरी ही शरद पवारांच्या बाजूनं गोष्ट केलेली आहे, फॉर द पर्पज ऑफ कॉन्टेस्टिंग द ensuing parliamentary and state assembly elections along with the symbol of man blowing turha. Consequently, the Election Commission of India as well as all the state election commissions are directed to provisionally recognize the Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar along with the man blowing turha. So ही जी 5 पानाची ऑर्डर आहे याच्यातनं एक गोष्ट तर स्पष्ट झाली की न्यायालयाने कुठल्या अर्जाच्या संदर्भामध्ये नेमका कुठला निवाडा दिला. ते जे ऑब्झर्वेशन होतं की विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारावरती जो तुम्ही निवाडा दिलाय तर त्या निवाड्याबद्दल ह्या ऑर्डरमध्ये थेट असा उल्लेख नाही, ते कदाचित ऑब्झर्वेशन आहे. आणि ऑब्झर्वेशन्स ही जोपर्यंत निवाड्याचा भाग असत नाहीत तोपर्यंत त्याला कायद्याच्या दृष्टीने फार महत्त्व नाही आहे. कारण जर तशा पद्धतीच्या बहुमताच्या निकषावरती सर्वोच्च न्यायालयाची ह्या ऑर्डरमध्ये कुठलीही नोंद आली असती तर ते फक्त अजित पवार यांच्यासाठीच नाही तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा अडचणीची गोष्ट आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातला सुद्धा निवाडा जो दिला आहे इलेक्शन कमिशननी तो विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारावरती दिलेला आहे. अजित पवार यांना सुद्धा विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारावरती पक्ष मिळालेला आहे. म्हणजे ट्रिपल टेस्ट जी आहे की घटना काय सांगते, कार्यकारिणीमध्ये म्हणजे पक्षामध्ये कोणाचं संख्याबळ आहे आणि विधिमंडळामध्ये कोणाचं संख्याबळ आहे, तर त्यातल्या दोन्हीही ज्या गोष्टी आहेत, घटना काय सांगते ती एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं यासाठी गेली की उद्धव ठाकरे यांनी 2018 साली जे बदल केले होते त्या बदलामध्ये पक्ष हा स्वयंभू स्वतःकडे घेऊन टाकला होता. तर तो जो बदल आहे तो न्यायालयाने मान्य केलेला नाही आहे. आणि म्हणून आता ह्या नव्या गोष्टी ज्याची चर्चा शेड्यूल 10च्या अनुषंगाने झाली, कारण शेड्यूल 10 प्रमाणे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये जी गोष्ट आता अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे की विशिष्ट गट हा एकतर दुसऱ्या पक्षात मर्ज व्हायला हवा किंवा त्यातले जे सदस्य आहेत ते डिस्क्वालिफाईड व्हायला हवे. माझ्या मते म्हणजे राजकीय पक्षाची गोष्ट सोडून द्या, परंतु पक्षांतर्गत लोकशाही संपवण्याचा हा कायदा बऱ्यापैकी काम करतो. कारण पक्षामध्ये जर काही डिसेंट असेल, काही विरोधाची गोष्ट असेल, इमॅजिन करा की श्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये कोणा खासदारांना काही बोलायचं आहे, ते बोलूच शकत नाहीत. आजची अशी स्थिती आहे. म्हणजे पार्टी अंतर्गत असा कुठलाही फोरम नाही आहे की ज्या फोरमवरती आपलं विरोधी मत जे आहे ते मत ते व्यक्त करतील. आणि म्हणून जे काही घडतं आहे ते मूकपणे पाहणं हे सगळ्या राजकीय पक्षातली आजची गोष्ट झालेली आहे. आणि त्यातनंच आपण बघत आहोत की वेगवेगळ्या घडामोडी कशा घडत आहेत. आणि म्हणूनच श्री अजित पवार यांना ज्या ट्रिपल टेस्टमधल्या एका टेस्टच्या आधारावरती पक्ष बहाल केला त्याबद्दलचे थेट ऑब्झर्वेशन नसणं तुर्तास तरी त्यांच्या दृष्टीने एक छोटीशी दिलासादायक गोष्ट आहे. पण एरवी मात्र त्यांना शरद पवार यांचं नाव वापरता येणार नाही आणि ते त्यांनी न्यायालयामध्ये आता लिहून दिलेलं आहे. थांबूया आपण इथे. एक महत्त्वाची गोष्ट घडते आहे त्यामुळं काही गोष्टी ह्या मागे पुढे होतील, पण तुर्तास आपलं हे जे राहुल कुलकर्णी ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे ते फॉलो करायला लागा. मला माहिती आहे की माझा ज्या जुन्या संस्थेशी संबंध आहे तिथले अनेक व्हिडिओ सरफेस होतात आणि म्हणून हे यूट्यूब चॅनल दिसत नाही. लेट अस सी. काही महत्त्वाच्या तुमच्या सूचना असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. थांबूया.